तुमची मुले उलट बोलतात, त्याचे कारण आपली मुले आपलंच अनुकरण करतात, म्हणजे आपल्यासारखंच वागतात, बोलतात. आपण काम करत असताना अचानक नवरा आपल्याला ओरडतो, भांडतो, बोलतो आणि मग त्याला उत्तर देण्यासाठी आपणही भांडतो, ओरडतो, मोठ्या आवाजात बोलतो. पण यामागचा हेतू आपला काय असतो की त्यात माझी काहीच चूक नाही, किंवा मी एकटी किती गोष्टी करणार, किंवा मी किती ऐकून घेणार, हा असतो. पण या गोष्टी आपण मुलांना सर्व नाही सांगू शकत, किंवा मुलं आपल्याला अशा गोष्टी विचारतही नाही. ते फक्त आपल्याला बघतात की आपण कसं बोलतो, कसं ओरडतो. तसेच आपल्या सासरच्यांना आपली काहीच किंमत नसते. तेही कोणत्याही कारणावरून आपल्याशी भांडतात, बोलतात, ओरडतात. तेच मुलं सगळं बघतात, अनुकरण करतात. त्यांना असं वाटतं आपलं कोणी बोललं की आपणही त्याच आवाजात तेवढ्याच मोठ्याने बोलायचं. आपल्यावर जर कोणी ओरडलं, आपली काही चूक नसेल, जर आपल्याला जर कोणी बोलत असेल, तर आपली नकळत रिॲक्शन येते, म्हणून आपणही चिडतो, भांडतो, बोलतो, ओरडतो. मग सेम मुलांचंही तसंच होतं. त्यांना असं वाटतं आपली चूक नाही, मम्माने आपल्याला विचारलं नाही तरी पण ती ओरडते. मग तेही तसेच मग उत्तर देतात जसे आपण दुसऱ्यांना उत्तर देतो. जसा त्यामागचा हेतू त्यांचाही खूप चांगला असतो की ह्यात माझी काही चुकी नाही आहे, किंवा मला माहीत नव्हतं हे असं होईल, किंवा मम्माला ह्याचा राग येईल हे त्यांना माहीत नसतं, किंवा ती गोष्ट चुकीची आहे हे त्यांना समजत नाही. पण त्यांना एवढं समजतं की कोणीतरी ओरडतंय म्हणजे आपण पण ओरडायला पाहिजे. अशावेळी तुम्ही मुलांना जवळ घेऊन त्यांना समजून सांगा की बाळा, मोठ्या माणसांना उलट बोलणे, उलट उत्तर देणे, ओरडणे हे खूप चुकीचं आहे. जर तुला मम्मा किंवा पप्पा ओरडले तर तू त्यावेळी शांत राहत जा आणि 10 मिनिटांनी मला येऊन सांग की त्यात माझी काही चुकी नव्हती. पण हे सांगताना त्यात काही बदल आपल्यामध्येही करावे लागणार आहे. आपले जर भांडण मिस्टरांबरोबर होत असेल तर एकतर आपल्याला शांत राहावं लागेल, नाहीतर मुलांसमोर भांडण न करता बेडरूममध्ये जाऊन तुम्ही भांडणं करू शकता. तुम्हाला किती राग आला तरी शांत राहावं लागेल, फक्त तुमच्या मुलांसाठी. ज्यावेळी मुले आपली चांगली गोष्ट कॉपी करतात, सेम गोष्ट करतात, बोलतात, त्यावेळी आपल्याला खूप आनंद होतो. मग जर ते आपली चांगली गोष्ट कॉपी करू शकतात, मग आपली वाईट गोष्टही कॉपी करू शकतात. त्यासाठी आधी आपल्याला बदलावं लागेल आणि मग आपली मुले आपोआप बदलतील. तेही खुश राहतील आणि त्यांना बघून आपणही खुश राहू.